केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने कहा है, जो लोगों को सबसे अच्छा मूर्ख बना सकता है वो ही सबसे अच्छा नेता हो सकता है। उन्होंने यह भी कहा कि मैं जिस क्षेत्र में काम करता हूं वहां मन से सच बोलने पर मनाही है। अक्सर अपने भाषण को लेकर चर्चा में रहने वाले केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने एक बार फिर नेताओं को लेकर जो बयान दिया है उसकी काफी चर्चा हो रही है। नितिन गडकरी ने कहा, जो लोगों को सबसे अच्छा मूर्ख बना सकता है वो ही सबसे अच्छा नेता हो सकता है। नितिन गडकरी ने नागपुर में अखिल भारतीय महानुभाव परिषद में बोलते हुए ये बात कही। नितिन गडकरी ने नागपुर में अखिल भारतीय महानुभाव परिषद में बोलते हुए ये बात कही। उन्होंने कहा, बोलना आसान है, करना कठिन है। मैं अधिकारी नहीं हूँ, लेकिन मैं इसकी अनुभूति करता हूँ, क्योंकि मैं जिस क्षेत्र में काम करता हूँ वहाँ मन से सच बोलने पर मनाही है। नितिन गडकरी ने कहा, वहाँ हो से नव से गव से सब लोग हैं, और जो लोगों को सबसे अच्छा मूर्ख बना सकता है वो ही सबसे अच्छा नेता हो सकता है। उन्होंने कहा, एक बात सच है, भगवान श्री कृष्ण ने लिख कर रखा है, श्रीमद् भागवत गीता में लिखा है कि अंतिम विजय यहाँ सत्य की होती है। त्याला लोकांनी विरोध केला। आता कॉर्पोरेशन मध्ये सरकारमध्ये मी आता सांगितलं महाराजांना, त्या सरकारपासून दूर राहत जा, कोणीही पार्टीचं सरकार, तुम्ही वारंवार सरकारलाच मागण्या करता। तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं काम करून घ्या, आहे आमच्यासारखं कोणीही पार्टीचं सरकार हो, त्या मंत्र्याच्या गळ्यात हार घालत जाऊन काम करून घेता। पण आपल्या पंथात आणि संप्रदायात यायला घुसू देऊ नका, याच्यापासून वेगळे ठेवा। राजकारण, समाजकारण, विकासकारण वेगळा, तुमचं धर्मकारण आहे। धर्मकारण आणि समाजकारण याला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे। आणि हे असं आहे की राजकारण जर लागलं कुठं तर आम्ही एवढे आहो का जिथं घुसतो तिथं आम्ही आग लावल्याशिवाय नाही राहत। मग तो कली घुसून देतो बरोबर, मग मन तर आपसात भांडायला लागते का तू का मी, गादीसाठी झगडे, मग आम्ही स्टे देतो, मग कमिशन अपॉइंट करतो आणि दोन्ही मन तर आमच्याकडे चक्र मारतात। याच्या वाटीत जाऊ नका। धर्मकारण हे सत्तेपासून दूर असलं पाहिजे। राजा नाही, धर्मश्रेष्ठ आहे। विक्रमादित्य सिंहासनावर बसण्याच्या आधी धर्मगुरूंनी त्याच्या पाठीवर चाबूक मारले होते की राजा नाही, धर्मश्रेष्ठ आहे, तुम्ही धर्माच्या स्थानी या। आणि म्हणून स्वामीजींनी जे दिलेला विचार आहे, सत्य, अहिंसा, शांती, मानवता, समानता, याच्या अनुषंगाने समाजाचा घटक असणाऱ्या व्यक्तीमध्ये बदल कसा होणार आहे केल्याने काम करतात। बोलणं सोपी आहे, करणं कठीण आहे। मी काय अधिकारी व्यक्ती नाही आहे, पण मी याचा अनुभूती घेतो, कारण मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे मनापासून खरं बोलण्याला मनाई आहे। तिथं हौसे गवसे नवसे आहेत, आणि जो लोकांना सगळ्यात जास्त मूर्ख बनवू शकतो तो सगळ्यात चांगला नेता होऊ शकतो। पण एक गोष्ट असं आहे की भगवान श्रीकृष्णाने लिहून ठेवला, भगवद्गीतेत सांगितलं आहे की अंतिम विजय हा सत्याचा होतो।